पुढे घ्या बँकेवाले. हॅलो हॅलो बँकेकडे पुढे घ्या बँके. हॅलो हॅलो बँकेकडे पुढे घ्या बँके. आज यावर्षी 40वे वर्ष सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येते आणि यावर्षी आपण सर्वजण पाहत आहे की आपल्याला ठिकठिकाणी वारकरी संप्रदायाचा मोठा यामध्ये सहभाग दिसतोय. कारण वारकरी संप्रदायामधून आलेले नेहरकर मामा जे ते या वर्षीचे अध्यक्ष आहेत. मोठ्या प्रमाणावरती वारकरी संप्रदायाचे लोक यामध्ये सहभागी झालेले. त्याचबरोबर आज नेहमीप्रमाणे सर्व शाळांचे विद्यार्थी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी हे सर्व सुद्धा सहभागी झालेले आहेत. आज कोल्हापूरवरून एक ध्वजपथक या ठिकाणी आलेले आहेत, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले. रांगोळी असेल, रील्सच्या स्पर्धा असतील, अशा सगळ्याच्या माध्यमामधून ही मिरवणूक मोठी उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी होते. आज या मिरवणुकीमध्ये आपण सगळेजण पाहताय की एक दरवर्षी एक मानाचा शिवकल्याण पुरस्कार या कल्याणपूरमध्ये या समितीच्या वतीने दिला जातो आणि तो पुरस्कार यावर्षी 2 लोकांना दिला आहे आणि त्यापैकी एक आहेत जे आपण सर्वजण ज्यांना जाणता, जे करवल्याचे शास्त्री महाराज आहेत. अध्यात्माच्या विषयामध्ये ज्यांचं सफल काम आहे, त्याचबरोबरीने मलंगरच्या आंदोलनामध्ये ज्यांचा सक्रिय सहभाग आहे, अशा शास्त्री महाराजांना यावर्षीचा शिवकल्याण पुरस्कार समितीच्या वतीने जाहीर झालेला आणि तो या ठिकाणी वितरित करण्यात आला. आदरणीय आमदार सुलभाताई गायकवाड, पोलीस उपायुक्त श्री अतुलजी घेंडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबरीने एका क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे एक उत्कृष्ट सायकलपटू आणि धावपटू म्हणून ज्यांनी मोठी कामगिरी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे देशातच नाही तर जगभरामध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये करतात, असे संजय राघू काळुके ज्यांनी 2 वेळा आफ्रिकेमध्ये 90 किलोमीटरसाठी एक कॉम्रेड स्पर्धा पूर्ण केलेली आहे. अनेक मॅरेथॉन त्यांनी महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये धावून पूर्ण केलेले आहे आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट सायकलपटू म्हणून देशभरामध्ये ज्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा पूर्ण करून एक त्याच्यातल्या ज्या काही सगळ्या RR म्हणून एक त्याचं एक सांकेतिक हे असतं ते सुद्धा मिळवलेलं आहे. अशा पद्धतीचं 54 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा एका चांगल्या पद्धतीचं शरीर सौष्ठव त्यांनी निर्माण करून एक नवीन तरुणांना एक धडा दिलेला आहे किंवा त्यांनी एक मार्ग दाखवलेला आहे आणि अशा पद्धतीने चांगलं काम करणाऱ्या संजय काळुके यांना समितीच्या वतीने हा मानता पुरस्कार शिवकल्याण पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपल्याला दिसतंय की सर्व मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे. आता मी सुद्धा मिरवणुकीसाठी प्रस्थान करतो. धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 396व्या जयंतीच्या निमित्ताने कल्याण पूर्वेमध्ये एक वेगळा असा अनुभव आपल्याला बघायला मिळेल. जे अध्यक्ष आहेत नेरकर महाराज हे वारकरी संप्रदायाचे आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उतरलेला आहे. आज दरवर्षीप्रमाणे प्रत्येक शाळा, प्रत्येक जे हे असतील कॉलेज असतील, प्रत्येक संस्था असतील, या कल्याण पूर्वेच्या शिवजयंतीला मोठ्या उत्साहाने सहभाग घेतात. यावर्षी देखील मोठा उत्साह त्या ठिकाणी दिसतोय आणि सगळ्या पक्षातील लोक या शिवजयंतीला मोठ्या उत्साहाने सामील झालेले आहेत. कल्याण पूर्वेत शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं असं वारंवार या नागरिकांची मागणी होत आहे. तर आपल्याच्या पक्षाच्या वतीने आपण काय करतो? येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला चक्की नाका या ठिकाणी किंवा एक चांगली अशी जागा मिळून आपण अश्वरूढ पुतळ्याचे स्मारक त्या ठिकाणी आपण बांधणार आहोत. मला वाटतं या वर्षभरामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आपल्या कल्याण पूर्वेत देखील एक मोठा असा अश्वरूढ पुतळा या कल्याण पूर्वेला मिळेल. प्रथम मी छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होतो, मानाचा मुजरा करतो आणि कल्याण पूर्वमधील सर्व पक्ष ही जी शिवजयंती आहे ती दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आणि या शिवजयंतीचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये राजकारणातले जे राजकीय जोडे आहेत ते बाजूला ठेवून सर्व पक्षातले लोक, कल्याणपुरातले सर्व छत्रपती प्रेमी, शिवरायप्रेमी या उत्सवामध्ये सामील होतात, या रॅलीमध्ये सामील होतात आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तर पुढे नेण्याचं काम, म्हणजेच बहुजनांना पुढे नेण्याचं काम कल्याणपुरामधील सर्व पक्षीय नगरसेवक करत असतात, राजकीय पदाधिकारी करत असतात. म्हणून या रॅलीचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मला असं वाटतं एकमेव अशी कल्याणपुरातली ही रॅली असेल की सर्व पक्षीय समितीतर्फे ही काढण्यात येते. जनतेची वारंवार मागणी होता की कल्याण पूर्वेमध्ये पण शिवस्मारक भव्य स्वरूपात व्हावे. निश्चितपणे छत्रपती महाराजांचं स्मारक कल्याणपुरामध्ये असलंच पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, माननीय कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्याकडे करत आहेत. आणि लवकरच कल्याणपुरामध्ये तुम्हाला छत्रपती महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला दिसेल. मागे एक जागा फायनल झाली होती, पण तो जो पुतळा होता महाराजांचा त्या चौकाच्या चक्की नाक्याला जो पुतळा उभारणार होतो आपण, पण तो पुतळा जो होता तो आकाराने लहान असल्यामुळे तो पुतळा आपण त्याची स्थापना आपण डोंबिवलीला केली. पण लवकरच चक्की नाका इथे डोंबिवलीच्या धर्तीवर हा एक अश्वारूढ महाराजांचा पुतळा आपण उभारण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आणि लवकरच त्याचा छत्रपती पुतळा तिथं उभारण्यात येईल.